सर्व पत्रकार मित्रांना मी खूप दिवसांनी खरं तर महापालिकेमध्ये पत्रकार परिषद घेतो. महापालिकेत येणं होतं पण पत्रकार परिषद खूप दिवसांनी घेतोय. आज मी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागाचे सगळे अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. विकास कामाचा आढावा, त्याचबरोबर काही कामं सुचवणं आणि नागरिकांच्या ज्या तक्रारी होत्या, ज्या लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे तक्रारी येतात, त्या तक्रारीचा देखील बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. त्या बाबतीमध्ये आयुक्तांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रामुख्यानं पवना इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये मी माननीय आयुक्तांना सांगितलं. आज जो रावेत बंधाऱ्याहून पाणी पुरवठा महापालिकेला केला जातो, महापालिका क्षेत्रामध्ये नागरिकांना, तो पाणी पुरवठा मुळामध्ये अशुद्ध पाणी शुद्ध करूनच दिला जातो. तर शिवण्याला जे महापालिकेने सुचवलं होतं, शिवण्याला आपण बंधारे बांधलेला आहे, तर त्या शिवण्यावरून तात्काळ इथं उपाययोजना करून शिवण्याहून पाणी उचलावं, की जेणेकरून काही मोठ्या सोसायट्या, हाऊसिंग सोसायट्या रावेत बंधाऱ्याच्या वरती झालेले, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून काही पाणी अशुद्ध पाणी येतं. तर शिवण्याच्या तिथं बंधारा नवीन झाला, तिथं शुद्ध पाणी आहे. तर जो वाद मिटतपर्यंत बंद पाईप योजनेचा वाद जो काही निर्णय होता तिथपर्यंत तिथनं पाणी उचलण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करावं, त्याला सकारात्मक भूमिका आयुक्तांनी सांगितलेली. एकंदरच पिंपरी चिंचवड शहरामध्ये बऱ्याचशा भागामध्ये कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होतो आणि काही ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा देखील होतो. तर त्या बाबतीमध्ये देखील आयुक्तांना सांगितलं. आयुक्तांनी मुंबईसाहेबकडे जबाबदारी आहे त्या संदर्भामधली, त्यांना तात्काळ सांगितले की याबद्दल आढावा घेऊन, पाणी आपल्याकडे आहे, परंतु आयुक्त स्वतः कबूल केलं की पाण्याचं वाटप हे व्यवस्थित नसल्यामुळं नियोजनाअभावी याच्यामध्ये पाण्याची कमतरता भासते आणि नागरिक तक्रार करता दिवस त्यांनी देखील मान्य केली. तर या बाबतीमध्ये देखील सूचना केलेल्या आहे. मुळा नदी सुधार प्रकल्पाचं काम चालू आहे. मध्यंतरी पर्यावरण प्रेमींनी त्या बाबतीमध्ये माझ्याकडे पण आले होते, आयुक्तांना पण भेटले. काही झाडं त्याच्यामध्ये तोडू नये आणि तो प्रकल्प थांबवावा. परंतु मी आयुक्तांना त्या संदर्भात विचारलं. आयुक्त सांगितलं 800 झाडं आम्ही त्यामध्ये वाचवलेली आणि त्यांचे सगळा विचार करून, पर्यावरणवादीचा विचार करून भविष्यामध्ये नदीकाठी नदीमध्ये राडारोडा कोणी टाकू नये. नदी सुधार प्रकल्प झाल्यानंतर सुशोभीकरण होईल आणि त्या माध्यमातून तो परिसर देखील स्वच्छ होईल आणि एक प्रकारे प्रकल्प झाल्यानंतर नदीच्या पाण्याला वाट देखील करून दिली जाईल. आपण पाहिलं असेल, पवना नदीमध्ये थेरगाव बंधारा, थेरगाव पूल ते सौदागरपर्यंत नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती गाळ साचून तिथं वनस्पती उगवलेली, कचरा मोठ्या प्रमाणात पडलेले. मी सूचना दिलेल्या आहेत संजय कुलकर्णीला आयुक्तांच्या समोर की पॉकलँड मशीन JCB लावून तो गाळ हटवा. नदीपात्रात ती दुर्गंधी होती ती कमी करण्यात यावी आणि नदीपात्र स्वच्छ करावं, या दृष्टिकोनातून देखील मी सांगितलं. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जामची समस्या आहे, त्याचा नियोजनाचा अभाव पण आहे त्याच्यामध्ये. उदाहरण म्हणून सांगतो मी, आता डांगे चौकाकडून आपण बुनकर चौकापर्यंत गेलो तर काही अतिक्रमण आहेत. फिनिक्स मॉलला जाताना काळे खडकावून तिथं अतिक्रमण आहेत. त्यामुळं मी आयुक्तांना म्हणलो की चिखली कुदळवाडीला 30-40 वर्षाची उद्योग करणारी, रिसर टॅक्स भरणारी, तुम्ही अतिक्रमण 2 दिवसात सपाट करू शकता, रस्त्यावरची का काढू शकत नाही? तिथं न्यायालयाचा आदेश आहे का काढू नये म्हणून? पण तसा काही नाही न्यायालयाचा आदेश आहे. मी तात्काळ तिथं रस्त्याला अडथळा ठरल, शहरामध्ये कुठेही असू द्या. उदाहरण म्हणून मी त्या रस्त्याचे मत सांगितलं. त्या ठिकाणची बांधकामं काढून रस्ता मोकळा करावा. मी काही दिवसापूर्वी आयुक्तांबरोबर एक बैठक घेतली होती, त्यावेळेस मी सांगितलं होतं आयुक्तांना की ज्या ट्रॅव्हलच्या बसेस आहेत त्या रस्त्यावरती थांबतात आणि ती रस्त्यावरती थांबत असताना ट्रॅव्हलच्या बसेस ट्रॅफिक जाम होते, तर त्यांना कुठंतरी जागा उपलब्ध करून द्यावा. शेवट या शहरातले नागरिक जातात बाहेरगावी, तर त्यांनाही ते सोय उपलब्ध व्हावी आणि ती आपली जबाबदारी.
आयुक्तांनी त्यांची बैठक घेतली त्यानंतर आणि त्यांना स्पाईन रोडला निगडीला स्पाईन रोडला जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये आयुक्तांनी सांगितलं होतं. निगडीला जिथनं आता नवीन ब्रिज येतोय भक्तिशक्तीपासून तिथं कुठेतरी जागा आहे ती उपलब्ध करून देतो म्हणून सांगितलं. ते नाही म्हणले आणि रस्त्यावरच गाड्या उभ्या करतात. मी त्यांना सांगितलं, मी स्वतः सीपी साहेबांशी बोलणार आहे की जर आडमुठेपणाने कुणी असं ट्रॅव्हलवाला वागत असेल किंवा आडमुठेपणाने जिथं जागा उपलब्ध महापालिका करून देत असताना न करता रस्त्यावरती ट्रॅफिक जाम करत असेल तर त्यांच्यावर रीतसर कारवाई करावी. एखादा नो पार्किंगमधील नागरिकांनी गाडी लागली तर त्याला 2-2 हजार रुपये दंड भरावा लागतो आणि ट्रॅव्हलवाला आडमुठापणा करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. रोज त्याच्यावरती जो काय असेल तो दंड पाडला पाहिजे. नागरिकांनी देखील याच्यामध्ये जागरूकता दाखवली पाहिजे की आपल्याला या सगळ्या गोष्टीचा सामोरं जात असताना आपण देखील ट्रॅफिकच्या व्यवस्थेला फोन केला पाहिजे आणि या संदर्भामध्ये आपण सुद्धा या बाबतीमध्ये काळजी घेतली पाहिजे. दुसरा, एकंदरीत महापालिकेच्या रुग्णालयाचा आढावा घेतला. वायसीएम रुग्णालय, केरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय आणि इतर बाह्य रुग्णालय जवळपास मला माहिती देत असताना सांगितलं की 1,500 OPD केरगाव रुग्णालयाला येतील, 2,500च्या वर वायसीएमला येतील. आपण डायलिसिसचा 10 लाखाचा टप्पा, 10,000चा टप्पा पूर्ण केलेला आहे. तर मी त्यांना सांगितलं की या संदर्भामध्ये जो गरीब माणूस उपचारासाठी येतो त्याच्या खूप अपेक्षा आहेत महापालिकेच्या माध्यमातून, परंतु इतर जिल्ह्यातून, पुणे जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातून सुद्धा उपचारासाठी येतात. तर त्याचं बर्डन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करदात्यावरती देऊ नका तुम्ही. या शहरामध्ये राहणारा पिंपरी चिंचवड शहराचा नागरिक असलेला आणि या शहराच्या लगत पुणे जिल्ह्यामध्ये गरीब माणसं असतील तर जिल्ह्यामध्ये असणारा तर त्याला त्या सुविधा मिळाल्या पाहिजे. तो कुठून तरी जिल्ह्याबाहेरून येत असेल तर आणि ह्याला बेड उपलब्ध नसेल शहरातला माणूस, काय होतं बऱ्याच वेळा आम्हाला देखील, तुम्हाला अनुभव असेल, आम्हाला देखील लोक फोन करतात ICU उपलब्ध नाही, बेड उपलब्ध नाही. तर या शहराच्या करदात्याच्या जीवावरती 400 कोटी रुपयेच्या जवळपास, मी आयुक्तांनी सांगितलं 350 ते 400 कोटी रुपये वैद्यकीयवरती खर्च केला जातो. एवढा मोठा खर्च केला, सुविधाही चांगल्या देतात आणि आपल्याकडं पिंपरी चिंचवड महापालिका वैद्यकीय सेवा पुरवणारं चांगलं हॉस्पिटल व्यवस्था आहे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर त्या करदात्याला त्याचा लाभ पहिला मिळाला पाहिजे अशा काही मी सूचना केल्या. त्या अनुषंगानं आयुक्तांनी देखील ते मान्य केले आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ असं देखील सांगितलेलं आहे. त्याचबरोबर डायलिसिस सेंटरला, म्हणजे जे डायलिसिस सेंटर आहे तर तिथं 100% फ्रीमध्ये होतं आहे. आणखी काही चांगल्या संस्था आहेत त्या डायलिसिस सेंटर चालवतात, मी त्यांच्या बाबतीत देखील सांगितलं. बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये उद्यानं असतील, मैदानं असतील, स्विमिंग पूल असतील, याची दुरावस्था होती. खर्च करोडो रुपये करतात परंतु नागरिक तक्रार करतात, उन्हाळ्यामध्ये स्विमिंग पूल बंद, दुरुस्तीला काढला, अशा काही घटना घडतात. आज सुद्धा त्यांनी सांगितलं स्वतः 4-6 पूल स्विमिंग पूल बंद आहे. तर मी त्यांना सांगितलं की या बाबतीमध्ये जो कोणी अधिकारी त्या अधिकाऱ्याच्या जबाबदारी टाकून स्विमिंग पूल तो व्यवस्थितपणे नागरिकांच्या वापरात आला पाहिजे. ज्या ठिकाणी मैदान आहेत, मुलं खेळायला जातात, आता उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खेळायला जातात, त्या मैदानावरती सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. मी जवळपास त्यांना सांगितलं की मी CSRच्या माध्यमातून 25 ओपन जिम उपलब्ध करून देतो. तर जिथं आवश्यकता असेल तिथं आपण करा. महापालिकेची जेवढी गार्डन आहेत त्या गार्डनच्या काही गार्डनची दुरावस्था आहे, तर कोट्यवधी रुपये फक्त टेंडरसाठी खर्च नाही, जी व्यवस्था तिथं काम करते त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि गार्डनची हिरवळ असेल, झाडे असतील किंवा त्या ठिकाणी ध्यान केंद्र असतील, बऱ्याचशा वेळा योगा सेंटर चालतो बऱ्याचशा गार्डनमध्ये, तर त्यांना पूर्णपणे 100% मुबलक त्या व्यवस्थेला महापालिकेने सुविधा पुरवली पाहिजे या दृष्टिकोनातून देखील सांगितलं. एकंदरीत कामाचा आढावा घेतला. या कामाचा आढावा घेत असताना उन्हावळे असतील, रावेत असेल, वाकड असेल, नवीन विकसित भाग होणारा सरवली असेल,
या सगळ्या भागामध्ये नवीन विकसित होणाऱ्या भागामध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज या व्यवस्था तात्काळ महापालिकेने दिल्या पाहिजे. मोठ्या प्रमाणावरती बांधकामाला परवानगी दिली आणि बांधकामाला परवानगी देत असताना सुविधाचा अभाव नागरिक सातत्यानं सांगतात. त्यामुळे रस्ते, लाईट, पाणी या व्यवस्था तर महापालिकेने तात्काळ दिली पाहिजे आणि त्या भागामध्ये ज्या हॉस्पिटलसाठी, शाळेसाठी, दवाखान्यासाठी ज्या जागा महापालिकेला मिळाल्या तिथं सुद्धा त्या सुविधा चालू करावा अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याला महापालिकेच्या संदर्भामध्ये आता PMRDची मी दुपारी बैठक घेतली PMRD आयुक्तांच्या बरोबर. मुळामध्ये महापालिकेला बंधाऱ्यामध्ये, राहत बंधाऱ्यातून जे पाणी मिळतं अशुद्ध पाणी, त्याच्यावरती PMRDने बऱ्याच मोठ्या परवानगी दिलेल्या आहेत. तर त्यांचे STP चालू नाहीत, थेट नदी पात्रामध्ये पाणी सोडतात. देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची कडे व्यवस्था नाही आणि म्हणून PMRDने त्याचा प्लॅन बनवलेला आहे. इंद्रायणी नदीच्या 38 गावांना STP करणं, पवना नदीपात्राच्या लगत असणाऱ्या 18 गावांना STP करणं, 38 गावांसाठी 671 कोटी रुपयाचा प्लॅन त्यांनी केलेला आहे आणि 18 STPसाठी 200 जवळपास 12-15 कोटीचा त्यांनी प्लॅन केलेला आहे. आणि त्यांनी राज्य सरकारमार्फत केंद्राला काही प्रस्ताव सुधारता येईल. 60% केंद्र आणि 40% राज्य सरकार, PMRD म्हणून ते राज्य सरकार, त्या बाबतीत देखील लवकरात लवकर ते मंजुरी मिळेल. पवना नदी उगमापासून जे 18 गावं येतात ते उगमापासून नंतर महापालिका आणतात इथपर्यंत नदी स्वच्छ करण्याच्या संदर्भामध्ये आता बरेचसे पत्रकार मला विचारतात की हा मुद्दा तुम्ही अगोदर पण उपस्थित केला होता, परंतु त्यावेळेस ही प्रक्रिया झाली नव्हती. मी याच्यामध्ये 1.5 वर्षापूर्वी मागणी केल्यानंतर या प्रस्ताव PMRDने तयार केला, त्याला राज्य सरकारने सूचना दिल्या, त्यात काही बदल केला, तो केंद्र सरकारकडे गेला. केंद्र सरकारने त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, तो परत राज्य सरकारकडे पाठवला. त्याच्यामध्ये त्या सगळ्या क्युरी काढून परत आता तो केंद्र सरकारकडे मंजुरीला गेलेला आहे, इंद्रायणीचा आणि पवनाचा. तर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ते काम पूर्ण होईल आणि जे अशुद्ध पाणी मिळते पिंपरी चिंचवड शहराला किंवा इतर जाणारा, ज्या पाण्याच्या बाबतीमध्ये अनेक पर्यावरणप्रेमी सातत्यानं सांगतात, तर त्या बाबतीमध्ये देखील मी त्याच्या सूचना दिल्या. कारण नदी ही गटरगंगा झालेली आणि त्याचं शुद्धीकरण करणं किंवा ती व्यवस्थित ठेवणं त्या व्यवस्थेची जबाबदारी. दुसरं, PMRDच्या आखातीत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या काही रस्त्याच्या बाबतीमध्ये जी रस्त्याला मंजुरी मिळाली होती ती कामं पूर्णत्वाला आहे. काही कामं मी सुचवलेली होती, परंतु पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एकविरा देवी परिसर सुशोभीकरण करणं याला PMRD आणि MSRDC या 2 संस्थेनी पुढाकार घेतलेला आहे. MSRDCने काही कामं चालू केली. मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं होतं आणि आता आपण तिथं पार्किंग, हेलिपॅड या व्यवस्था करतोय. वाहनतळ करत असताना जो तिथला पालखी मार्ग आहे, एकविरा देवीला जाणारा एक रस्ता आहे, त्याला दुसरा एक बाह्य रस्ता करण्याच्या संदर्भात देखील सूचना केलेल्या आहे. गड जे येतात किल्ले या मतदारसंघामध्ये, तुंग, राजमाची, लोहगड, तिकोणा यासाठी सुद्धा PMRD जवळपास 80-90 कोटी रुपयाचा निधी रस्ते आणि याच्या संदर्भात दिलेला आहे, 160 कोटी रुपयाचा. तर इथं रस्ते करणं, पर्यटकांना सिमेंट रस्ते करणं, पर्यटकांना सुविधा देणं, पाण्याची व्यवस्था करणं, टॉयलेटची व्यवस्था करणं या संदर्भामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण करून ते देखील टेंडर काही दिवसामध्ये होईल. MSRDC NH4 लोणावळ्यापासून तर जवळपास आपल्या हद्दीपर्यंत हा NH4 केंद्र सरकारने राज्य सरकारला हा हस्तांतर केला नाही, तो देखभाल दुरुस्तीसाठी दिलेला आहे. त्याच्यावरती 2 टोल बसवले त्यांनी, सोमण्णा टोल आणि वर्सोली टोल. तर या येणाऱ्या या इथं जवळपास कार्ला फाटा, काने फाटा, वडगाव, सोमटणे, तळेगाव आणि देवरोड सेंट्रल पॉईंट इथं वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होती. तर MSRDC रस्त्याचं काम करते, परंतु त्याला मिळणारे अप्रोच रोड आणि अप्रोच रोडच्या बाजूनी रुंदीकरण करून तो मोठा करणं म्हणजे वाहतुकीला त्रास होणार नाही किंवा तो कोंडी होणार नाही या दृष्टिकोनातून PMRDने त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ते काम पूर्णत्वाला न्यायचं अशा सूचना दिल्या.
याचबरोबर डांगेच भूमकर चौकापासून हिंजवडीकडे जाणार, पुढं मारुंजीकडे जाणारा लक्ष्मी चौक आहे, तिथं मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण झाले, ती काढून तो चौक मोठा करणं. मारुंजी गावात ती रस्ता ते अलाट हॉस्पिटल हे एक अर्धा किलोमीटरचा रस्ता तात्काळ PMRDने करणं, यासाठी मी सूचना केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना जो 6.25% म्हणजे डबलचा मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये 106 लाभधारक शेतकरी तो राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. प्राधिकरणाच्या शेतकऱ्यांना 12.5% देण्याचा, त्याच्यामध्ये 7 लाभधारकांना आता मोबदला त्यांनी दिलेला आहे. 53 प्रकरणं निकाली काढलेली आणि उर्वरित प्रकरणं निकाली काढण्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे. याचबरोबर राजमाची टायगर पॉईंट त्याचा एक बाबतीमध्ये PMRDने पुढाकार घेतलेला आहे. MSRDC आणि PMRD PP मॉडेलवरती ते एक विकसित करतात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून. आणि सिंहगड कॉलेजपासून वरती जाण्यासाठी नवीन मार्ग आता तो PMRD करते की ही भुसे डॅम किंवा तिकडे जाणारे ट्रॅफिक ती कमी होईल या दृष्टिकोनातून करतो. एकंदरच PMRD आणि पिंपरी चिंचवड महापालिका या 2 संस्था या राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात आणि या 2 संस्थेचे चालत असलेलं काम, एकंदरत त्यांचे प्रकल्प, त्या प्रकल्पाची माहिती घेतली आणि मी काही सूचना केलेल्या आहेत. या अनुषंगानं आज PMRD आणि PCMC या 2 ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये मी जे मुद्दे तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने पुढची कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहेत. आपण शहरातल्या अनेक कामांचा तुम्ही उल्लेख या ठिकाणी केला, ज्याचं कामं झालेली नाही. दुसरीकडं आयुक्त मात्र राज्य सरकारकडे जात आहेत आणि स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. हा विरोधाभास नाही आहे? नाही, मी तुम्हाला सांगतो, जे पिंपरी चिंचवड शहरातले सर्वसामान्य नागरिक छोट्या मोठ्या तक्रारी करतात. आता मी पाण्याचं उदाहरण दिलं तुम्हाला, ट्रॅफिक जामचं उदाहरण दिलं आणि बाकी काही लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर नागरिकांनी ज्या तक्रारी केल्या त्या बाबतीमध्ये त्यांच्या निदर्शनास आणून ते माझं कर्तव्य आहे. आयुक्तांना जे पुरस्कार मिळाले किंवा आयुक्तांनी जे पुरस्कार प्राप्त करण्याच्या संदर्भामध्ये ज्या कामं केली ती राज्य सरकारच्या संबंधित संस्थेपर्यंत पोहोचवली, त्या अनुषंगानं तो पुरस्कार मिळाला. त्यामुळे राज्य सरकारने किंवा इतर यांनी दिलेले पुरस्काराच्या बाबतीमध्ये मी त्यांच्यावरती शंका व्यक्त करणं चुकीचं ठरलं. दिशाभूल करतायत का वरती? नाही, मी आता त्याबद्दल असं बोलणं चुकीचं ठरवलं नाही, कारण तो राज्य सरकारने तो पुरस्कार दिला, त्याची गणना कशी केली, काय केली. राज्याचे कुणी लोकप्रतिनिधी जर आले तर त्या संदर्भात आपण तो प्रश्न त्यांना विचारावाच करावा. तुम्ही पाण्याचा मुद्दा मांडला, तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपची सत्ता आली प्रथमच पिंपरी चिंचवड महापालिकेत दिवसाड पाणी पुरवठा सुरू झाला. गेली 5 वर्ष पाणी पुरवठा दिवसाड होतं, ते आत्ताही दिवसाड पाणी पुरवठा होतं आहे. आयुक्तांचं म्हणणं होतं की दिवसाड केल्यानंतर सगळ्यांना समतोल आणि पुरेसं पाणी मिळेल. पण तुम्हीच आता सांगितलं लोकांच्या तक्रारी आल्या आणि ती वस्तुस्थिती आहे की लोकांना पुरेसं पाणी मिळत नाही, कमीचं पाणी मिळतं आहे. तर ठोस असं वाटतं त्याच्यावर किंवा इतर प्रश्न त्याच्यापेक्षा पाण्याच्या याच्यावर ठोस आश्वासन आयुक्तांनी दिलं. तुम्हाला सांगतो, आयुक्तांनी मुंबईला सांगितलं की वरवरची उत्तर मला द्यायची नाही, पाणी सगळ्यांना मिळेल एवढं पाणी आपल्याकडे आहे. काही ठिकाणी 24/7 पाणी मुंबईचे सांगत होता की 100 ml पाणी आता आपल्याला ह्याच्याहून मिळालेले बामास खेळवून आणि अजून उर्वरित पाणी मिळाल्यानंतर तो पाणी पुरवठा 4 महिन्यांनी दूर होईल. तर आत्ता आपल्याकडे पाणी आहे, परंतु पाण्याचं नियोजन नाही वाटपाचं. म्हणून आयुक्तांनी त्यांना सांगितलं की वाटपाचं नियोजन करा आणि या संदर्भामध्ये मला 4 दिवसामध्ये परत अहवाल द्या. ते सांगता 100 मिळालं पण प्रत्यक्षात 40च मिळते. जलसंपदा त्यांना फक्त 40 देते, कारण ह्यांचं 100 कोटी बिल पेंडिंग आहे. महापालिका जलसंपदाचं बिल सुद्धा भरत नाही. म्हणजे आता मला सांगा किती वाईट परिस्थिती आहे. माधवराव, मला माहिती नाही म्हणजे बघा तुम्ही चेक करा, जरा चेक करा. पण ते त्याच्यामुळे पाण्याचं शॉर्टेज होतं. मी लगेच पत्रकार परिषद संपल्याला आयुक्ताला फोन करू, जर बिल भरत नसेल द्यायला पाहिजे महापालिका. द्यायला पाहिजे. जलसंपदाला तुम्ही पैसे देत नाहीत, मग त्याला म्हणता 40% देणार. बरोबर त्यांचं. आपण दिवसाड पाणी पुरवठा करून टँकर माफिया जळवण्याचा प्रयत्न चालू आहे प्रशासनाकडून. मी माझं असं आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगणे, जर टँकर माफियाला कुणी अधिकारी पाठीशी घालून
पाणी पुरवठा खंडित करत असेल किंवा अपुरा आहे असं दाखवत असेल तर आयुक्तांनी त्याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे। या शहरातला पाणी पुरवठा 100% बंद व्हावा या दृष्टिकोनातून, म्हणजे टँकर पुरवठा 100% बंद व्हावा यासाठी मी महापालिकेत सभासद होतो तेव्हापासून भांडत होतो। पहिलं आणलं स्काडा, नंतर आणले मीटर, नंतर एक एक संकल्पना आणले, परंतु मी तुम्हाला सांगतो राज्यातलं सगळ्यात मोठं वाढणारं ग्रोथनी वाढणारं शहर, प्रचंड मोठ्या संख्येने शहर वाढतोय आणि भविष्यामध्ये हे पाणी पण कमी पडेल, परंतु त्याचं नियोजन योग्य केलं पाहिजे आणि ती अधिकाऱ्यांची जबाबदारी। जर असा कोणी अधिकारी टँकर माफियाला पोसायचं काम करत असेल आणि जाणीवपूर्वक पाणी पुरवठा कमी दाखवत असेल तर त्याच्यावर आयुक्तांनी कारवाई करावी। कसं आहे, मागच्या 5-10 वर्षामध्ये ज्या प्रोजेक्टवरती आपण चर्चा करतो तीच चर्चा चालू, तर नेक्स्ट काहीच नाही। ते प्रोजेक्ट आहे तसेच आहे, त्यांच्या ज्याने गती मिळत नाही। मास्कड तसाच आहे, आंध्राचं नदीतलं पाणी घेतो आपण, काही पाईपलाईन पूर्ण केलेली नाही। ते माधवराव म्हणले ते बरोबर आहे, 100 MLD घेतो पण त्यातलं 70-80 पण मिळत नाही। मध्यंतरी 40-42 MLD देत होते ते फक्त, आत्ता परत वाढवून, म्हणजे कुठेतरी अधिकारी महापालिका कमी पडतीच आहे ना। 5-10 वर्षात तर तुम्हाला एकही प्रोजेक्ट, कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही। बंद जलवाहिनीचे तर पैसे तुमच्या समोरच बघितले, 24/7 वरती आणि सम पाणी करण्यासाठी किती खर्च झाला? मीटिंग मध्ये सांगितलं, पवना जलवाहिनीच्या बाबतीमध्ये तिथं हा वादाचा मुद्दा आहे, त्यामुळं तुम्ही ती योजनेच्या बाबतीमध्ये पूर्ण होईल किंवा न होईल याहीपेक्षा शिवण्यावरून तुम्ही पाणी उचलण्याच्या प्रयोजन करा असं मी स्पष्टपणे सांगितलं आजच्या बैठकीत। मुळशी धरणातनं पाणी मिळणार होतं आपल्याला, जे काही पाण्याचे प्रोजेक्ट पुढे जातात, पाण्याचे प्रोजेक्ट जर पूर्ण झाले नाही ना तर तुम्हाला मी सुरुवातीला मुळशी धरणातून अतिरिक्त असलेलं पाणी हे पिंपरी चिंचवड शहराला मिळावं या दृष्टिकोनातून मी पहिली मागणी केली। काही पुण्याला देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचे प्रतिनिधी मंत्री म्हणून त्यांनी घोषणा केली, मी नाव घेत नाही त्यांचं, घोषणा केली, परंतु त्याच्यातलं अतिरिक्त पाणी पिंपरी चिंचवड शहराला मिळावं। जर ती नदी म्हणजे मुळशीच्या भागातून मुठा नदी, मुळा नदी, मुठा नदी पिंपरी चिंचवडला लागूनच वाहतीला, ती मिळावं ही मी पहिली मागणी केली। जवळपास ही वर्षापूर्वी मागणी केली राज्य सरकारला, त्यावेळेस शिंदे साहेबांना पण मी पत्र दिलं होतं, तुमच्याकडे पण बातमी पण आली होती, तर मी आपण मागणी केली। ठीक आहे, पत्रकार म्हणून तुम्ही सगळे त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम करता, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्यानं मागणी करतोय, कमी पडते। त्यामुळे आता गंमत नगरसेवक नसल्यामुळे मतदारसंघातले सुद्धा खूप असे काही प्रश्न आहे की ते PCMC आणि PMRD दोघांशी संबंधित, तुम्ही म्हटलं की दोघांची संयुक्त बैठक घेऊन ते मार्गी लावायचा प्रयत्न करतो, ही बैठक कधी करून मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे MSRDC, PMRD आणि PCMC या 3 संस्था ज्या रस्त्याची कामं करतात, तिथं ट्रॅफिकची मूळ समस्या आहे आणि MSRDC या बाबतीमध्ये आपल्याकडे सुद्धा आणि केंद्र सरकारचा जो आता तुम्हाला दुसरा एक मुद्दा मी सांगायचा राहून गेलो बरं का, जवळपास मी सातत्यानं मागणी करत होतो गडकरी साहेबांना आणि गडकरी साहेबांनी माझ्या मागणीनुसार आहे ना सेंट्रल पॉईंट देवरोड ते वाकड ब्रिज एलिव्हेटर रोड 8.5 किलोमीटर प्लस तो रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली होती, परंतु महापालिकेने लँड ॲक्विजिशन केली नव्हती आणि म्हणून ते काम राहिलं होतं। पण आता 90% मला आयुक्तांनी सांगितलं 90% लँड ॲक्विजिशन केलेले आणि जवळपास 700 कोटी रुपयाचं 12 मीटरचे दोन्ही सर्व्हिस रोडचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून गडकरींच्या माध्यमातून त्याचे पण टेंडर झाले। आपण मध्यंतरी आपण एक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती, काही ठराविक पोलीस स्टेशन आहे तिथं मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली होते, त्यांनी चौकशी समिती म्हणून बसवली होती, काय आलं का समोर? मला त्याच्या संदर्भात मला मी परत आयुक्तांना एकदा बोललो होतो, आयुक्तांना पोलीस आयुक्तांना त्याच्या संदर्भात मला परत काही सांगितलं नाही, परंतु मी तक्रार केल्यानंतर अनेक नागरिकांनी खरं तर माझं अभिनंदन केलं, हे केलं आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये ते कमी झाले असं मला आता नागरिक पण म्हणायला लागले, तक्रारीची दखल घेतात लगेच हे करतात, आयुक्तांनी त्याच्या सूचना दिल्या। पण आधी ज्यांनी हप्ते वसूल केले त्यांच्यावर काय कारवाई वगैरे नाही, आता तो कसं असतं माहिती आहे का बघा, एक मला सांगतो, अशा मुद्द्यांमध्ये कुणीतरी
बोललं पाहिजे, कुणीतरी नागरिकांची बाजू मांडली पाहिजे आणि म्हणून मी ती बाजू मांडली. आप्पा, तुम्ही नदी सुधार किंवा त्या संदर्भात संसदेत बोललात, नुसती चर्चा झाली, काही त्याचे परिणाम पण येत आहेत. आता नदी सुधाराचे प्रकल्प सुरू झालेत, मुळा मोठाचा जो सुरू झाला, पण त्यामध्ये प्रामुख्यानं नदीच्या 60% भागामध्ये स्थापत्यविषयक कामं केली जाणार आहेत. नदी प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या म्हणजे आत्ता पहिल्या टप्प्यात योजना नाही आहे. तर तुम्ही त्या संदर्भात म्हणजे यापूर्वी जनरल बॉडी होती, त्या जनरल बॉडीमध्ये चर्चा व्हायची की सुधार प्रकल्प कसा केला जाणार आहे. या प्रकल्पासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. प्रशासनाचा एकतर्फी कारभाराने सगळं सुरू आहे. तर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पाहणी करणार आहात का, नक्की काय घरं त्यामध्ये आहे, पर्यावरणवादी काय म्हणतायत आणि या संदर्भात काय तोडगा निघणार आहे? मी तुम्हाला सांगतो, पर्यावरणवादी मला भेटले या संदर्भामध्ये. भेटल्यानंतर चालू असलेलं काम मी थांबवायला लावलं. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, माझ्याकडे आल्यानंतर चालू असलेलं काम मी थांबवायला लावलं. जोपर्यंत त्यांच्याबरोबर बैठक होत नाही, मिटिंग होत नाही, त्यांचं समाधान होत नाही, तोपर्यंत पुढं काम चालू नका. त्यानंतर आयुक्तांनी सांगितलं की सुबाबळ ज्या वनस्पती त्याची आवश्यकता नाही तेवढ्या काढून 800 झाडं आम्ही वाचवतो. आज पण मी तुम्हाला सांगतो, आणि सातत्यानं तुम्ही पण लिहिता, नदीपात्रालगत राडारोडा टाकणं, भराव टाकणं हे सातत्यानं होते आणि ते टाकत असताना ती झाडं पण त्याच्यात दबली जातात. म्हणजे ते दुर्लक्ष आहे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचं. पण मी याच्यावरती सांगितलं की पर्यावरणवाद्यांबरोबर बैठक घेऊ. संजय कुलकर्णीला पण सांगितलं, आजच्याही बैठकीत सांगितलं, या अगोदर सांगितलं की त्यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांचं समाधान व्हावं. पण एखादा प्रकल्प करायचाच नाही किंवा ते हे नाही तर त्याला म्हणजे मी काहीच करू शकत नाही की हा एक प्रोसिजरचा भाग आहे. आज तुम्ही पहा, इतर राज्यामध्ये मोठमोठ्या नद्यांचे प्रकल्प सुशोभीकरणाचे झालेच ना, अहमदाबादला पहा किंवा ह्याला पहा झालेच ना प्रकल्प. पण त्याच्यामध्ये त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या काही सूचना आहेत त्या करून आपण करावं असं मी त्यांना आजच्या बैठकीत पण सांगितलं. या अगोदर देखील फोनवर सांगितलं की ज्यावेळेस पर्यावरणवादी मला भेटले, माझी त्यांच्यावर बैठक झाली, त्यावेळेस देखील मी सांगितलं. पण आपण तरी काम सुरूच आहे तिथे. नदीमध्ये तुम्ही पाहणी जरी करून आले ना, नदीमध्ये डायरेक्ट भराव टाकते, महापालिकाच भराव टाकते. म्हणजे असं नाही चालणार ना. तुम्ही सगळ्यांचं मत जाणून घेऊन म्हणजे नदी पात्र कमी होणार आहे. आणि आजची जर आपण गोष्ट बघितली ना, वाकडपासून तर पिंपळे निलखपर्यंत काम चालू आहे. एका बाजूने आता बांध तयार झालाय, तर ते ह्या पावसामध्ये ना बाणेरच्या भागाने पाऊस सगळं पाणी घुसणार आहे. म्हणजे तिकडे पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. तर हे या संदर्भात काहीच नाही. या संदर्भात मी सुद्धा विश्वास आपणही चला आम्ही की पर्यावरणवादी काही आयुक्ताला पण मदत घेऊन व्हिजिट पण करू. मी आता शिवणे बंधाऱ्याचं त्यांना बोललो, आपण एकदम संयुक्तपणे व्हिजिट करू, कुठून पाणी उचलता येईल, काय प्रोविजन करता येईल. तर PM साहेब 18 तारखेला बहुतेक येतात, अनुषंगाने जरा त्याच्यानंतर बैठक होईल. कुदळवाडीच्या संदर्भात पुढं काय आता, कुदळवाडीच्या संदर्भात स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे वगैरे जे लोक भेटले की नाही तुम्हाला, काय किंवा काय तुमचे धोरण महत्त्वाचं आहे त्याच्याने? मला भेटले होते, मी त्याची भेट उद्योगमंत्र्याशी करून दिली, बोलणं करून दिलं शिंदे साहेबांची. आता मला तिथल्या राजकीय प्रसंगाच्या खोलात मला पडायचं नाही माधवरावजी. तुम्ही लक्ष द्या, एवढंच आम्हाला मी त्यांच्याबरोबर आहे, त्यांना मदत करण्याचं काम राज्य सरकार. त्याच अनुषंगाने आपण सर्वोच्च न्यायालयाने एक आता निकाल दिलाय की अनधिकृत बांधकामं जी पाडली तिकडे पण, तर त्यांना पैसे द्या 10 लाख रुपये. तर तुम्ही इथल्या लोकांना भरपाई देण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का कुदळवाडीच्या संदर्भात? भरपाईच्या बाबतीत ते माझ्याकडे नाही आले. ते काय झालं, त्यांची एवढी नुकसान झाली, 10 लाख आणि त्यांचं निघणार नाही आयुक्त पण त्यांचे खूप प्रचंड नुकसान झालं. मी त्यांच्याबरोबर 100% त्यांच्या सहानुभूतीवर द्या. मी या शहरामध्ये अनधिकृत बांधकामाची चळवळ चालू केली. तो गरीब माणूस असेल किंवा जो कुणी असो कष्टकरू, कुणाचे बांधकाम 30-40 मी आज मीटिंगमध्ये सांगितलं आयुक्तांना, तुम्ही रस्त्याची बांधकामं पाडत नाही, रोड वाइंडिंगमध्ये अतिक्रमण काढत नाही, परंतु ज्याने 30-40 वर्ष आपलं रक्त आटून ते बांधलं, तुम्ही एका दिवसात सपाट केलं. त्यामुळं ते विषय आज मीटिंगमध्ये बोललो. शेवट सहानुभूती पण मला तुमच्या माध्यमातून परत आयुक्तांना सांगायचं खरं तर की आयुक्तांनी ठीक आहे, तुम्ही प्रशासनाची दृष्टिकोनातून तुम्ही पाहता, पण पिंपरी शहरामध्ये गरीब माणूस राहतो, कष्टकरी माणूस राहतो. मुळामध्ये ही नगरी कष्टकऱ्यांची नगरी म्हणून संबोधली जाते आणि अशा प्रकारे कुणावरही अन्याय करू नये, मी तर या मताचा आहे. आप्पा
आमदार महेश लांडगेच्या हट्टापायी केलं का सगळं? मी बघा तो राजकीय कुठलाही विषय मी या महेश लांडगेंनीच ते सभागृहात माझ्या मांडलेलं. मतदारसंघामध्ये तो भाग घेत नाही, पण ती लोक भेटली मानवतेच्या दृष्टिकोनातून मी त्यांचं बोलणं उद्योग मंत्र्याशी करून दिलं. नाही, तुम्ही आता म्हणाले की राजकीय खोलात जायचं नाही कुदळवाडीच्या. मी राजकीय खोलामध्ये माझा तो भाग घेत राजकीय प्रेरणेने प्रेरित होती का ती कारवाई? आयुक्तांनी अन्याय अन्याय केला. प्रशासन होते, मी म्हणतो ना आयुक्तांनी अन्याय केला. त्या लोकांवरची कारवाई ही महापालिका आयुक्ताचा अन्याय होता, हे निश्चित आहे. म्हणजे मी आपले प्रभाग 8 प्रभाग आहेत, त्याच्यामध्ये ई, क आणि ड या प्रभागाला आयुक्त जवळपास 100 कोटींचा निधी देते. पण बाकीच्या प्रभागांना एकदम कमी निधी देतो, कारण की नगरसेवकांच्या अनेक मागण्या आहेत, समस्या आहेत, ते मागणी करतात प्रभागावर, परंतु तिथं 30-30 कोटी आणि 40-40 कोटी निधी दिला जातो. असा दुष्भाव का करतात? बघा, जिथं विकास कामं चालली असतील तिथं निधी आयुक्तांनी दिला असेल. मला एकंदरीत त्या एवढ्या म्हणजे खालीपर्यंत माहिती नाही, माझ्याकडे कोणी तक्रारही केली नाही, त्यामुळे मी आयुक्ताकडे कधी या संदर्भात बोलतो. तुम्ही आता सुलभाबाळ्यांसारखे तुमच्याकडं फायर ब्रँड नाही, त्यांना तुम्ही काहीतरी असं जबाबदारी देऊन बजेट महापालिकेचं नाही, महापालिकेचं बजेट हा जे स्थापत्य की आयुक्ताचं ई आणि क वर जास्त प्रेम आहे. तुम्ही मागून घ्या बजेट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल 40-50 कोटी तुमच्या ब ला दिलंय, अ ला दिलंय, नंतर ड आणि म्हणजे जिथं जिथं पॉवरफुल लोक आहेत तिथंच फक्त निधी गेला आहे. तुमच्या लक्षात आलं? उदाहरणार्थ महेश लांडगे आणि शंकर जगताप. वाहतूक कोंडीचं मगाशी सांगितलं, खासगी ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभे राहतात. दापोडीपासून निगडीपर्यंत जवळपास 350 कोटीची निविदा काढली आहे अर्बन स्ट्रीटची. आज जर पुण्याकडून येताना तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे दापोडीपासून माणूस वाहतूक कोंडीमध्ये अडकतोय. एक बाजूला तुम्ही आज जे पिंपरीपासून पुढे निगडीचं जे मेट्रोचं काम सुरू झालेलं बघताय, त्या मेट्रोच्या कामासाठी आहे ते फुटपाथ काढले गेलेत आणि रस्ता रुंदीकरण केले गेले. जेव्हा या बाजूने ते अर्बन स्ट्रीटचं काम येणार आहे तेव्हा तर रस्ता अजून छोटा होणार आहे. आणि आता महापालिकेच्या समोरची पण अवस्था बघा, आपण गाड्या लावायलाही जागा नाही, रस्त्यात गाड्या आणि रस्ता आहेच नाही असं दिसतंय. 350 कोटी खर्च करून मग रस्ते रुंदीकरण जे केलं बंडांच्या काळात ते अरुंद करण्यासाठी केलं का? आयुक्तांनी काय केले म्हणजे नक्की याबद्दल पण आयुक्तांना या बाबतीत करोडो रुपये खर्च करून अरुंद रस्ते करतायत आयुक्त, असं नाही वाटत? त्यांचं असं म्हणणं आहे की अमित गोरखेंनी आरोप केला या अर्बन स्ट्रीटच्या ह्याच्यात, तर तुम्हाला दिसला का की भ्रष्टाचार इथं होतोय म्हणून? मला ते आता आज नाही बोलणार, मी नंतर बोलतो. कुणी काय बोललं त्याच्यावर नाही, म्हणजे यांनी आता नाव घेतलं आमदाराचं, मला त्याच्यावर अजिबात काय बोलायचं नाही. माझी सहानुभूती एवढंच आहे की त्या लोकांची सगळी माहिती घेतो पत्रकार परिषदेत. संदर्भात पीएमआरडीपी शासनाने रद्द केलाय आता, नेमकं त्याच्यामध्ये काय एवढं तक्रारी होत्या शेतकऱ्यांच्या आणि त्यामध्ये मागच्या वेळेस त्याच्यामध्ये असं झालं होतं तिथं अधिकृतपणे बॉडी ही नियुक्त मतदान करून निवडून आलेली बॉडी होती. ज्यावेळेस तो डीपी करताना त्यांना विश्वासात घेतलं नाही म्हणून ते कोर्टामध्ये गेले होते, हायकोर्टामध्ये. आणि हायकोर्टामध्ये गेल्यामुळं तो डीपी मंजूर करता येत नव्हता. गेले अनेक वर्ष आहे ना तो पेंडिंग पडला होता. आणि म्हणून राज्य सरकारने या बाबतीत कदाचित, मला माहिती नाही, पण कदाचित राज्य सरकारने या बाबतीमध्ये निर्णय घेतला असेल तर रद्दच करून कोर्टाला कळवणं की आम्ही आता हे रद्दच केलेलं आहे आणि परत डीपी परत ओपिनियन घेऊन करतील ते. त्याच्यामध्ये चुका केल्या त्याच्यावरती काही, कारण त्यांच्यामुळे हा सगळा डीपी रद्द अधिकाऱ्यांच्या झाल्या असेल चुका, कारण त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. सरपंच म्हणून निवडून आले होते, 2 कोर्टात गेले होते त्यांच्या 40 कोटी खर्च केले. आणि दुसरं पीएमआरडीचं नियोजन आता परत लांबणार आहे, म्हणजे आता परत सुरू करायचं म्हटलं की 2 वर्ष 3 वर्ष त्याच्यात जाणार आहे. डीपी 2 वर्ष जायचे ते तोपर्यंत बेसुमार अनधिकृत बांधकाम 2016 पासून आतापर्यंत काहीच नाही ना. 17 आरपी होता, जसा आरपी होता त्या आरपीच्या अनुषंगानं त्याला परमिशन देतील ना. आणि जो ग्रीन बेल्ट आहे तो ग्रीन बेल्टला येलो करण्याच्या संदर्भात कोणी केली तिथे पण देते. किंवा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये
एखादंही करायचं असेल तर त्याला कलेक्टरची अप्रूव्ह करून हे करून देतात ना परवा. पीएमआरडीचा रस्त्याचा विषय होतो. रस्ते आयुक्तांनी रद्द केले, 30 टेंडर रद्द केलेत. तुम्ही मात्र ते रस्ते करणार आहात आयुक्त पीएमआरडी मग ते कसं काय? त्याच्यामध्ये मी ती माहिती घेतली त्यांना, काही रस्ते मी पण सुचवले होते. त्याच्यामध्ये टेंडर कंडिशन टाकताना त्याचा जो मेंटेनन्स होता तो त्यांनी 5 वर्षाचा केला होता. कॉस्ट तीच होती 5 वर्षाचा, आणि 10 वर्षाचा वाढवला की जेणेकरून उद्या रस्ता खराब झाला तर त्या लॅबिलिटी त्या ठेकेदारावर देण्यासाठी. त्यामुळे ते रिवाईज केले, ते बिलो टेंडर भरले होते असं रिवाईज केले, बिलो भरले आणि त्याला त्यांनी टेंडर कंडिशन अधिकच्या जाचक टाकलेले. आपण आगामी पिंपरी चिंचवडची महानगरपालिका निवडणूक कधी होऊ शकते, तर शिवसेनेची काय भूमिका असणार आहे? महायुतीसोबत लढायचं की शिवसेना या अगोदर पण सोबळावर भेटली, सोबळाची तयारी केली. आम्ही महायुतीमध्ये आहे, प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. आम्ही आमचं काम करतोय. आता निवडणुका तर लगेच होण्यासारख्या दिसत नाही वातावरण, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती मी नक्की सांगेन आम्ही आमची तयारी करतो. पीएमआरडीने घरं जे बांधले ना सेक्टर 12 मध्ये, त्याच्यामध्ये खूप घरं गळतात आहे, खूप लोकांच्या तक्रारी आहेत. हे सगळं तक्रारी मस्के साहेबांच्या कारण जर कोणत्या अधिकार कारवाई झाली नाही, क्वालिटी नाही त्या घरामध्ये. आजोबा तक्रारी हो शिर्के बांधले नाही. शिर्के आता बांधते, अगोदर 2 मीटर होते गुजरातचे, ईस्ट नंदन आणि 2 त्याचे खूप तक्रार आणि मुख्यमंत्र्यापर्यंत गेलो तक्रार त्यांची. चौकशी पण केली पण कारवाई काहीच केली नाही. त्यांनी स्वतः मान्य केलं कागदावरती की ते निकृष्ट काम झालंय. आपण शहरात ती SRच्या स्कीम चालू आहे सगळीकडे, तर प्रचंड प्रमाणात TDR घोटाळा झालेला असं कळतंय. कारण झोपड्याची संख्या दुप्पट तिप्पट टाकून जास्तीत जास्त TDR लागला आहे बिल्डर. एखादं प्रकरण असेल तर बाजूने चालेल, देतो तुम्हाला.